आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मुंबई शिवाजी पार्क दादर या ठिकाणी आमदार प्रमोद जठारी यांच्या हस्ते या शॉर्ट फिल्मचे लोकार्पण आणि स्क्रीनिंग प्रदर्शित झाले। आट्यापाट्या या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग आणि चित्रीकरण करण्यास सुरुवात झाली आहे। निर्माता, दिग्दर्शक, डायरेक्टर, ऍक्टर यांची मोलाची साथ या आट्यापाट्या मराठी शॉर्ट फिल्म मध्ये पाहायला मिळते। याचा अर्थ असा आहे, जे 90च्या दशकातले जुने खेळ होते, आट्यापाट्या, विकेदांडू, भवरा यांसारखे जे मैदानी खेळ होते ते लोप पावत चालले आहेत। जी खेळाची संस्कृती होती ती नाहीशी होत चालली आहे। या पार्श्वभूमीवर आट्यापाट्या या मराठी शॉर्ट फिल्मची निर्मिती ही मुंबईमध्ये होत आहे। या शॉर्ट फिल्मचा उद्देश असा की लहान मुलांचा जाणारे असलेले खेळाची संस्कृती, पूर्वीचे जे 90च्या दशकामध्ये असणारे मैदानी खेळ आणि आत्ताचे जे वातावरण आहे, जे इंटरनेट सोयी सुविधा आल्या, अनेक ऑनलाईन गोष्टी झाल्याच्या सहजच आपल्याला उपलब्ध होतात, पण आपल्याला मैदानी खेळासारखे खेळामध्ये जे आपण रमत होतो ते आता रमता येत नाही, मनोबल होत नाही, किंवा जे मैदानी खेळ आहेत ते आता नाश पावत राहिले, त्याचं महत्व आणि अर्थच उरणार नाही। त्यासाठी आट्यापाट्या या मराठी शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग काल दादर शिवाजी पार्क या ठिकाणी संपन्न झालं आणि चित्रीकरणाला सुद्धा सुरुवात झाली आहे। हे मनाली फिल्म निर्मित आट्यापाट्या मराठी शॉर्ट फिल्म प्रकाश शांताराम पवार लेखक दिग्दर्शक आणि विश्वासराव भोर, संजय जैन, विलास विधाटे या सगळ्या मंडळींनी एक एज्युकेशनल शॉर्ट फिल्म बनवलेली आहे। त्या शॉर्ट फिल्मचं आज आपलं काय म्हणतात त्याला क्लॅपिंग झालं, मुहूर्त झाला। आता आपण शूटिंग करणार, बरोबर ना? आणि किती मिनिटाची येईल? 40 मिनिटाची झालं, मोठीच झाली फिल्म। वा 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 वा, सगळ्या शाळांमधले पोरं बघू द्या आणि पुन्हा आटापाट्या खेळायला लागू द्या, है ना? अरे मी खेळलेलो आहे आमच्याकडे। दर होळी पेटली की नंतर आपल्या लालबाग परळमध्ये आट्यापाट्या खेळायचे आणि त्या आकायचे असे 2 बाजूला, आहे ना? आणि मग मधला जो असतो तो इकडे असा हात लांब करायचा, बरोबर ना? त्याला आट्यापाट्या म्हणतात। इकडून अडवायचा, तिकडून हा इकडे गेला की तिकडून पळायचा, बरोबर ना? त्याला आट्यापाट्या खेळल्या बाबा आम्ही। अरे सगळ्याकडेच झाला, जिथे जिथे होळी असायची ना, होळीच्या दिवशी संध्याकाळी आट्यापाट्या आणि नंतर रात्री मग माझी इच्छा लहानपणापासूनची होती फिल्म निर्मिती करायची। तर मी फिल्म मोठीच करणार होतो, पण माझे मित्र विलास विधाटे आणि संजय जैन बोलले की आपण एक शॉर्ट फिल्मच बनवू सुरुवातीला, नंतर मग आपण मराठी चित्रपट नंतर करूया। दिग्दर्शक प्रकाश पवार साहेब भेटले, ते बोलले आपण एक विषय आहे, जे शाळेमधला पूर्वीचे जे खेळ होते लहान मुलांचे, त्या खेळावर आणि शाळेच्या विद्यार्थ्यांवर आपण एक फिल्म शॉर्ट फिल्म बनवू 40 मिनिटाची। काय संदेश मिळेल नेमका या शॉर्ट फिल्म? ह्यात संदेश म्हणजे की पूर्वीचे जे खेळ होते ते आता खेळ लुप्त झालेले आहेत। तो संदेश आता भावी पिढींना मिळेल की बाबा पूर्वीचे जे खेळ होते, मैदानी खेळ, ते आम्हाला लुप्त झालेले ते आता बघायला मिळतील। दैनिक संध्यामध्ये तुमचं सगळ्यांचं सरसोट स्वागत करतो। आज आट्यापाट्या या मराठी शॉर्ट फिल्मचं लोकार्पण या ठिकाणी झालंय। माझं बोलण्यासाठी त्या शॉर्ट फिल्मचे निर्माते, दिग्दर्शक आहेत। काय सांगाल की आट्यापाट्या ही जी शॉर्ट फिल्म आहे ही आज त्याचं उद्घाटन झालं, लोकार्पण झालेलं आहे, कशा रीतीने? ॲक्च्युली कसं झालं की आता आपले जे जुने खेळ आहेत हे लोप पावत चाललेले आहेत, तर मग आमची इच्छा होती की हे खेळ पुन्हा मुलांसमोर यावे नव्याने, म्हणून ह्या शॉर्ट फिल्मची निर्मिती विश्वास भोईर साहेब म्हणा, जैन साहेब म्हणा यांना सांगितलं होतं की ते म्हणाले ठीक आहे आपण करूया, आणि अशा पद्धतीने याची आम्ही आता निर्मिती करतोय। याचं दिग्दर्शन रायटिंग मी केलेलं आहे आणि लवकरच तुमच्या भेटीला ही शॉर्ट फिल्म येईल। पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात ही शाळांमध्ये दाखवली जातात। या जी शॉर्ट फिल्म आहे आट्यापाट्या, या शाळांमधून काय संदेश मिळेल लहान मुलांना? लहान मुलांना संदेश हाच मिळणार आहे की अभ्यास करा। अभ्यासाबरोबर खेळाकडे जे आपले जुने खेळ आहेत, जे आता लोप पावलेले, जे मैदानी खेळ आहेत ते लोप पावलेले, तर ते खेळ पुन्हा खेळा तुम्ही, कारण त्याच्याने तुम्ही तंदुरुस्त राहाल, अभ्यासाला तुमची बुद्धी चालेल। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।